तर अमरावतीमध्ये भाजपची प्रचार सभा पार पडली। यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंसह अन्य वरिष्ठ नेते प्रचार सभेला उपस्थित होते। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी काँग्रेसवर हल्लाबोल केला, तर नवनीत राणांनी कार्यकर्त्यांना चांगलंच खडसावलंय। भाजपमध्ये राहून विरोधात काम करणाऱ्यांना सोडणार नाही असं नवनीत राणांनी म्हटलंय। काँग्रेस पार्टी किंचित होत आहे आणि म्हणून त्यांचा वेळा झालेला अध्यक्ष ज्याला मनोरुग्णालयामध्ये टाकायची गरज आहे तो अध्यक्ष म्हणतो आहे देवेंद्र फडणवीसवर टीका करताय। काँग्रेसच्या अध्यक्षाला मनोरुग्णालयात टाकण्याची वेळ आली आहे। नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जो पराभव झाला, हा पराभवातनं त्या हर्षवर्धन सपकाळचं पद देण्याची शक्यता आहे। कमळाचा दुपट्टा घातलाय, कमळामध्ये राहून कमळाचा विरोध केला तर त्याला सोडणार नाहीये, लक्षात ठेवा। कोणी असन मग आमचे नेते आमच्या समोर बसलेले, आमच्या मंचावर बसलेले आहे, त्यांना सुद्धा मी हेच विनंती करन, ज्यांनी जेव्हा काम केलं त्यांच्या विरोधात आपल्याला काय करायचं आहे ते खुलेआम है। अरे भगवे का रंग इतना फीका नहीं है कि 4 दिनों के लिए भगवा बेचकर किसी और का काम करेंगे, पर जो भगवे के साथ बेईमानी किया उसको भी छोड़ने वाले नहीं है, इतना याद जरूर रखना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।